अनिष्ट ज्या काही प्रथा रूढी आहेत या सुद्धा आपल्याला विचाराने संपवायला पाहिजे. रान असेल काय, आमचे गुरुवर रामचंद्र बाबा सांगत होते. आता बाकीचे कोणी कीर्तन ऐकलं असेल नसेल, ते खूप त्यांच्या भाषेत सांगायचे. त्यांचं कीर्तन ऐकलं की किती अट्टल दारुड्या माणूस असला की त्यांनी माळ घातलीच पाहिजे अशी शब्दात ताकद होती. आणि मग ते सांगायचे नवीन फॅशन निघाली म्हणजे आपल्या सदऱ्याच्या गुंड्या पुढून असतात, नवीन निघाली तर पाठीमागून गुंड्या. आणि मग नवीन फॅशन म्हटली माणसाला फार भूषण वाटते. माणूस आहे का भगिनी आहे का बंधू हेच समजत नाही. आता आमच्या एका भक्ताने तर दर्शनाला असं ओढलं एका भगिनीला, अरे तुला काय डोका आहे की नाही, इकडे महिलाच कसं चालतात ते बाकीच्या महिला महिलाच आहे. नवीन फॅशनचा आनंदही तसाच. मग याने काय केलं, मग घरी तरी राहावं की नाही, इकडे तिकडे फिरायला लागलं. सायकल घेतली त्यावेळेस सायकलचं भूषण. आणि मग इकडून या गल्लीतून त्या गल्लीत ते काहीतरी काही खोदलेलं होतं, दगड पडलेले होते, नाली होते खूप खोल. याचे त्या फॅशनच्या नादात आणि सायकलच्या नादात त्या दगडाला बसली धडक. रामचंद्र बाबा खूप चांगलं सांगायचे. आणि जसा पडला त्या खड्ड्यात पडला, बेशुद्ध झाला, मेंदूला मार लागला. आणि तेवढ्यात एक म्हातारा अंधार पडायला लागला होता, बुजुर्ग माणूस. आता अरे अरे कोणीतरी खून करून राहिलं. मग त्यांनी त्याला उचलून काढलं, बाहेर काढलं. पण डोळे ऑपरेशनला आलेले होते बाबाचे म्हातारेचे. आणि अंधारे पडायला लागला थोडा. म्हणले अरे अरे हा खाली पडला ना, म्हणजे मुंडकं उलट झालं, पुढचं मुळं झालं. आता बटनाच्या बाजूने आपलं तोंड राहते आणि त्याची फॅशन होती पाठीमागून गुंड्या. आणि गुंड्याच्या बाजूने त्यांनी ठेवलं आणि मुंडकं खाली केलं. म्हाताऱ्याला काय माहिती, मग म्हाताऱ्याने त्याला पाठीवर पाय म्हणलं ते मुंडकं सरळ करून बाबा कीर्तनाला की झटका मारून दाखवायची. फार मोठी शक्ती होती. जुना म्हातारा असे झटका मारला, मानच वाकडी केली, मान वाकडी केली, तसं शेवटचा श्वास. राम बरोबर राम. कशामुळे मेला? फॅशनमुळे. हा, असं ठिकाणावर आलं पाहिजे आपण. नसलेली फॅशन, अशी फॅशन आली की आता करू नका असं तुम्ही म्हणतात आमचा पसंत तुमचं का पोट दुखते. आमचं नाही पोट दुखत, पण तुमचं दुखवणे एवढीच फक्त वाटतं ना. फॅशन करावी पण आपल्या देशाला, आपल्या राज्याला, आपल्या गावाला, आपल्या माणुसकीला ते शोभली पाहिजे तरच आहे ना. त्याचा उपयोग नाही तर काही नाही. ठीक आहे, काही असेल तर आता स्वातंत्र्य आहे, जसं करायचं तसं करा बाबा.